राहुल गांधींनी ईडीला चहा किंवा बिस्किट देण्याऐवजी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये राहुल गांधी यांचा पाय या आधीच खोलात गेला आहे. चोराच्या मनात चांदणं याप्रमाणे तुम्ही वागत आहात. तुमचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधींना सल्ला दिला असेल की येणाऱ्या काळात नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये केलेल्या घोटाळ्यात तुम्हाला अटक होऊ शकते. आता ही कारवाई टाळण्यासाठी राहुल गांधी यांनी कांगावा केला आहे. राहुल गांधी यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी नॅशनल हेराल्ड प्रकरणामधील पाप त्यांचा पिच्छा पुरवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी ईडीबद्दल बोलण्याऐवजी नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये नेमकं काय केलं, किती रुपयांचा घोटाळा केला, 5,000 कोटी कसे गडप केले याची उत्तरे द्यावीत. ईडी आणि सीबीआयचा गैरवापर भारतीय जनता पार्टीने नाही तर तत्कालीन UPA सरकारने केला. CBI म्हणजे पोपट हे वाक्य UPA सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. आमचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई यांनी UPA सरकार असताना यंत्रणांना सामोरे गेले. ते रडत बसले नाहीत तर तुमच्या सरकार विरोधात लढले. अमित भाईंना तर 6 महिने तुरुंगात टाकण्याचे पाप तत्कालीन UPA सरकारने केलं होतं. मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना 12 तास चौकशीला बोलवून त्यांचा छळ करण्याचं पाप तुम्ही केलं. त्यामुळे यंत्रणांचा गैरवापर कोण करताय हे लोकांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे राहुल गांधी भागो मत, सच का सामना करो.